थोड़ा ऐसा होता, वो ऐसा होता। इधर से आ जाओ थोड़े बस, थोड़े इधर से। छत्रपति शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी। राज्य बंगार है, माननीय अमित साहेब ठाकरे यांचा जय भवानी, जय शिवाजी। जय भवानी, जय शिवाजी। पार्किंगची व्यवस्था झालीच पाहिजे, पार्किंगची व्यवस्था झालीच पाहिजे, पार्किंगची व्यवस्था झालीच पाहिजे, होत कशी नाही, झालीच पाहिजे, होत कशी नाही। झालीच पाहिजे। पार्किंगच्या नावाने वसुली दंड बंद झालाच पाहिजे, झालाच पाहिजे, झालंच पाहिजे। झालीच पाहिजे। जय हो, सब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। या महानगरपालिकेचं करायचं काय, खाली मुंडका वर पाय, या महानगरपालिकेचं करायचं काय। खाली मुंडका वर पाय। एकीकडे आमचा जवान जो आहे ते या देशाची सेवा करण्यासाठी आज बॉर्डरवर आहे आणि ह्या जवानांचे कपडे घालून या ठिकाणी एक गायकवाड नावाचा कर्मचारी महानगरपालिकेचा मुजरी करून त्याचा एक व्हिडिओ आता देखील व्हायरल झालेला आहे। एवढी मुजरी वाढली यांची की पार्किंगची एकतर व्यवस्था नाही, पार्किंगचं नीटनेटकेपणा नियोजन नाहीये या शहरामध्ये। अरे एखादा बाहेरचा व्यक्ती त्या एमजीएमच्या हॉस्पिटल समोर गाडी लावतोय, त्याची गाडी उचलून घेऊन जातात। अरे त्या गाडी मालकाला माहित नाही का गाडी चोरीला गेली की महानगरपालिकेने नेली? आणि तिकडे तुम्ही प्रश्न विचारायला जाल तर तुमच्या आई बहिणीवर शिवाय देतात। या असल्या नालायक कर्मचाऱ्यांना पहिले निलंबित करावं, वाहनतळाची निर्मिती करावं, त्यानंतर असं काही न झालं आज फक्त लोकशाही पद्धतीने आमचं उपोषण आहे। उद्या महानगरपालिकाशी आमची फाईट राहणार आणि मनसेची फाईट ही सर्व महाराष्ट्राला माहिती आहे। असं आम्ही काही शांततेत बसणार आहे। आज आम्ही रगरगत्या उन्हामध्ये उपोषणाला सुरुवात केलेली आहे। नुसते स्टंट मारण्यासाठी उपोषण नाही, वरून टेंट टाकला, इकडे काही गळ्यात लिमसीच्या गोळ्या घेऊन बसले उपोषणाला, असं नाही। आज उपोषण एकदम लोकशाही पद्धतीने होणार। महानगरपालिकेच्या आयुक्तांना आमच्या आंदोलनाची दखल नाही घेतली उपोषणाची, यानंतर आम्ही आक्रमकपणे आंदोलन देखील करणार आणि तुमच्या समक्ष सांगतो आम्ही। आता का कर्मचारी मनमानी का करत त्यांना काय भीती नाही का कमिशनर साहेबांची? अहो फक्त पैसा वसुली बस एवढंच टार्गेट आहे। मग तू कसंही कर पण संध्याकाळी पेटी घरी आणून दे। तू तिकडे कोणाच्या लोकांशी देणं घेणं नाही हो। एकीकडे आमचा सैनिक तिकडे बॉर्डरवर भांडतोय, देशाचं रक्षण करतोय आणि सैनिकांचे ड्रेस घालून लोकांना दादागिरी करताय। यांची दादागिरी आम्ही उतरवतो, दाखवतो ना आता। तर मागणी झालेली आहे पूर्ण, काय मग याच्या केव्हा दिसणार तुमच्या मनसेच्या काय? ठीक आहे, थोडा वेळ आहे। आज फक्त लोकशाही पद्धत आहे, करूया शांततेत। एरवी आम्हाला गुंड म्हणूनच मिरवतात ना तुम्ही, चला आमची गुंडागर्दी दाखवतो आम्ही तुम्हाला। चंदू नवपुते, मनसे विभाग अध्यक्ष। मनमानी कारोबार करतो, महिलांना पण खूप त्रास होतो। आम्ही आता दिवाळीचा सण आलेला आहे, बरेच महिला शॉपिंगसाठी बाहेर निघत आहे आणि जर आम्ही गाडी साईडला उभी केली तर हे कुणाला विचारत नाही, काही नाही, त्यांचा कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे, ते लोक येतात आणि अशा म्हणजे गलिच्छ म्हणजे गाडी जी उचलण्याची जी व्यवस्था आहे ते प्रॉपरली पण गाडी उचलत नाही, बिंदास कशीही गाडी उचलतात, गाडीला खरोच येतं, आमच्या गाडीला डॅमेज करतात आणि गाडी नेऊन तिथं छावणीला देतात। महिलांना खूप त्रास होतो। तर आमची मागणी आयुक्त साहेबांना एवढीच आहे मनसेच्या माध्यमातून की पहिले वाहनतळाचे त्यांनी प्रबंध करावे आणि नंतरच आम्हाला दंड वगैरे जी मुजोरी चालू आहे ते बंद करावी, नसता आम्ही मनसे स्टाईलने आम्ही खूप जोरदार आंदोलन करणार आहे। आमचं एवढंच आहे। थँक्यू। अनेक वर्षापासून ही पार्किंगची समस्या वारंवार वाढत चालली आहे। महानगरपालिका म्हणजे जे आपण समजा एखादा पेशंट राहिला त्याने इमर्जन्सी जर गाडी समजा रोडच्या साईडला जर उभा केली तर ही महानगरपालिका ती गाडी घेऊन ती गरवारे याच्यामध्ये ती उभा करत असते, तर तिथून त्या लोकांकडून तो दंड वसूल करता। तर आमची ही मागणी आहे की यांनी पार्किंगची व्यवस्था केली पाहिजे, त्यानंतर त्यांनी पार्किंगचा दंड वसूल केला पाहिजे। तोपर्यंत जर पार्किंगची व्यवस्था करत नाही तोपर्यंत आम्ही इथं अमर उपोषण करणार आहोत। काय हे जे मनमानी करत आहे कर्मचारी अधिकारी याच्यावर काय करणार?
यांच्यावर आता आम्ही इथं उपोषण करतो, अमर उपोषण करतोय. जर यांनी जर ऐकलं नाही त्यानंतर आम्ही खळकटक आंदोलन उभा करणार. मनसे स्टाईलचं आंदोलन दिसेल का? मनसे स्टाईलचंच आंदोलन दिसेल. हे आता आम्ही एक संयमानी भूमिका घेतली आहे लोकशाही मार्गाने. जर नाही झालं तर त्याच्यानंतर खळकटक आंदोलन करेल. ऐन दिवाळी आहे, काय ऐन हिंदू धर्माचे सण आता आलेले आहे. या संदर्भात आता पब्लिक मार्केटला फिरते शॉपिंग करण्यासाठी, काही खरेदी करण्यासाठी. तरी सुद्धा ही महानगरपालिका जर अशी मुठीत धरत असेल आणि जर हुकुमशाही जर करत असेल तर मनसे हे कधी पण सहन करणार नाही. काय कमिशनर साहेबांना काय काय वर्षापासून माननीय आयुक्त साहेबांना, महापालिकेचे आयुक्त आहे, त्यांना वारंवार आम्ही पत्रव्यवहार केला आहे की जे काय तुमची पार्किंगची जी व्यवस्था आहे ती आधी अपॉइंट करा पार्किंग, त्यानंतर तुम्ही गाड्या उचलण्याचा हा जो प्रकार आहे तो चालू करा. त्यातल्यात आता जे दिवाळीचा सण आहे सध्या, आता हिंदू धर्माचा सगळ्यात मोठा सण आहे, त्यातल्यात आता जे नागरिक येत आहेत, गुलमंडी परिसर झाला, प्रोझॉन झाला, सिडको झालं, हडको झालं, कॅनॉट सारख्या ठिकाणी, हे त्यांच्या नियमाचं उल्लंघन करून त्याच्यावरती ते कारवाई करताय लोकांच्या याच्यावरती. आणि आमचं एवढंच मागणी मनपा आयुक्तांसोबत की जागोजागी तुम्ही आधी पार्किंगची व्यवस्था अपॉइंट करा, तुमचे कर्मचारी तिथे अपॉइंट करा आणि त्यानंतरच तुम्ही त्याच्यावर कारवाई करा.